नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिरासाठी 10 किलोवॅट सोलार संच श्री सिद्धनाथ भक्त चंद्रकांत परमाळे राहणार नाशिक यांनी श्री नाथ चरणी अर्पण केलाय। यामुळे श्री सिद्धनाथ मंदिरात विजेची 24 तास सोय होणार आहे। दरमहा सुमारे 10 ते 12 हजार रुपये विजेची बचत होणार आहे, अशी माहिती चेअरमन वैभव गुरव यांनी दिली। सोलार सिस्टीम अर्पण सोहळा सिद्धनाथ मंदिरात नुकताच पार पडलाय। यावेळेला म्हसवड परिसरातील भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी मयूर परमाळे म्हणाले, प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या वतीने धार्मिक संस्था व मंदिर यांच्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही नफा खर्च करावा, समाज व धर्म संस्कृती टिकविण्यासाठी सहकार्य करावे। यातील भाग म्हणून आम्ही दरवर्षी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात सहकार्य करीत आहोत। या वेळेला मयूर परमाळे, चंद्रकांत परमाळे व कुटुंबीय व माजी चेअरमन हरिभाऊ गुरव, सागर गुरव, बजरंग गुरव, सालकरी महेश गुरव, गणेश गुरव, रवी किरण गुरव, पृथ्वीराज राजे माने, विश्वजित राजे माने, माजी नगरसेवक सर्जेराव माने, नगरसेवक गणेश रसाळ, नगरसेवक रणजित येवगे, बाळकृष्ण गोंजारी, बाळासाहेब पानसांडे, दत्तात्रय त्रिगुणे, पारस सोलार सिस्टीमचे मालक मयूर शहा, पत्रकार विजय टाकणे, दिलीप कीर्तने आदी मान्यवर उपस्थित होते। सोलार सिस्टीमसाठी मयूर शहा म्हसवड यांच्याकडे संपर्क साधावा। चंद्रकांत परमाळे कुटुंबियांनी विविध धार्मिक स्थळे व मंदिरासाठी दरवर्षी विविध प्रकारचे सहकार्य केले, अशी माहिती मयूर परमाळे नाशिक यांनी दिली। यावेळी श्री सिद्धनाथ मंदिराचे मुख्य सालकरी महेश गुरव यांच्या हस्ते परमाळे कुटुंबियांचा श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या पितळी मूर्ती देऊन सन्मान करण्यात आलाय। यावेळेला सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे हरिभाऊ गुरव, सागर गुरव, चेअरमन वैभव गुरव, बजरंग गुरव, सचिव दिलीप राज कीर्तने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।